आज 200हून अधिक कलाकारांच्या आम्ही नामवंत कलाकारांच्या पण भेटी घेतलेल्या आहेत. 80हून अधिक कलाकार आमच्या स्पिरिच्युअल रिसर्च सेंटर जे आहे त्याला त्यांनी व्हिजिट केलेले आहेत आणि ह्या सगळ्या कलाकारांना घेऊन आम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स पण करतो कलेतले. आणि प्रत्येक कला काय वाइब्स देते, काय परिणाम होतो, हा अभ्यास पण त्यांना घेऊन करतो. आता जसं पूज्य केशव गिंडेंचं मी नाव घेतलं, तर समाजातले असे काही कलाकार पण आपण गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली ओळखले आहेत की जे कला आणि अध्यात्म अशा दोन्ही अंगांनी जाणारे आहेत. तर त्यामुळे काय होतं की समाजाला असे पण आज आहेत कलाकार, ही पण ओळख करून देतो. त्यांचा सन्मान करणं, त्यांची मुलाखत घेणं, ते प्रकाशित करणं, म्हणजे आपलं गुरुदेवांच्या उद्देशाला अनुरूप जे लोक जगत आहेत त्यांची ओळख पण समाजाला करून देऊन तो भाग याच्या माध्यमातून केलेला आहे आम्ही. आणि त्याचबरोबर आम्ही आता युवा पिढी जी आहे येणारी ह्यांच्यासाठी वर्कशॉप्स पण घेतो आहे. त्याच्यामधून 2 किंवा 3 दिवसाचं असतं, पूर्ण दिवसाचा. आणि त्याच्यामध्ये थेअरी म्हणजे ते कला शिकणारेच असतात, काही पण आणि कोणती पण त्याला साधना कशी जोडायची, थेअरी पण सांगतो, प्रॅक्टिकल करवून घेतो, अनुभूती येतात, त्याला स्वतःलाच त्या कलेतला दैवीपणा अनुभवता येतो. तर हे असं पण करतो. त्याबरोबर शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही जाऊन लेक्चर्स पण घेतो. मग तिथल्या पण म्हणजे गेस्ट लेक्चर म्हणून आपल्याला बोलावणं येतं आणि मग आम्ही त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे विषय, आपला जो रिसर्च विषय आहे हा सगळा त्यांच्यापर्यंत पोचवतो.